तर पवार आणि दादा एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंदच होईल असं बनसोड यांनी म्हटलंय। पवार आणि दादा एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंद होईल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आम्ही जोमाने काम करू असं वक्तव्य बनसोड यांनी केलं आहे। काय सांगाल, अमोल मिटकरांनी एक सूचक असं वक्तव्य केलेलं आहे की पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत दोघंही एकत्र येतील। आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार हे दोन्ही जर एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आनंदच होईल। आदरणीय पवार साहेबांना तर आम्ही दैवत आणि त्यांनी जर मार्गदर्शन केले तर नक्कीच आदरणीय दादा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सर्वजण मिळून एक नंबरचा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक कमवू। तुम्हाला काय म्हणायचं की दादांच्या नेतृत्वातच महाराष्ट्र चाललं पाहिजे? नाही, शेवटी आज दादांनी जरी बघितलं तर तुम्ही आम्ही बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली 30 ते 35 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आदरणीय दादा काम करत आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांनी खरं तर एक मार्गदर्शन करावं, आम्ही त्यांचा आदर्शच मानतो। तशा पद्धतीने जर दोन्ही पक्ष एकत्र जर आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रात एक नंबर पार्टी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करू। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।